हे पहा, श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या नारायणी सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या या म्हसोबा वाडीमध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्व ग्रामस्थांना भाविकांना विनंती आहे की सर्वांनी आपण शांत बसून घ्या, एका जागेवर बसा। साइडला चला, तुम्ही एक साइडला चला, ते राहू द्या साइडला चला, साइडला चला. अरे राहू दे ते सर का बस शांतता राखा। सर्व श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज यांचा भक्तवर्ग, संप्रदाय, ग्रामस्थ मंडळी, मौजे म्हसोबाची वाडी परिसरामधून आलेला सर्व समाज आज
ही भूमी म्हसोबाची वाडी सर्व तरुण पिढी परिसर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्याच्या नंतर यांचा 6 महिन्यापासून किंबहुना 1 वर्षापासून उत्साह होता की आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री नक्की येतील. बहुत दिवस होती मज आस आजी घडले सायास रे. तेव्हा हा सर्व समाज जी अपेक्षा करून होता ती अपेक्षा वारकरी संप्रदाय आणि संप्रदायाचं मूळ ठिकाण गहिनीनाथ गड हा सर्व संप्रदाय या गडाचा समाज आणि या समाजाचं साहेब म्हटले की मी पायिक आहे, मी अनुयायी आहे. तेव्हा माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. त्याप्रमाणे श्री संतोक्तीप्रमाणे जास्त बोलणं आपण सर्व हा भक्तवर्ग आज या अनुपमेय शब्द या प्रसंगाची वाट पाहणारा हा समाज आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अनेक कामं आपल्या प्रपंचात जसं आपल्याला अजिबात सवड नसते तसं बहुत कामे मज नाही आरानुक. तेव्हा किती कामं असतात, किती व्यस्तता असते. रोज 1-2 वाजेपर्यंत जागायचं आणि सकाळी सगळ्या समाजाला भेटायचं, समस्या समजून घेऊन समस्या सोडवणं हे पद आणि त्या पदाची योग्यता, अधिकार आणि अधिकारी. तेव्हा जास्त काही बोलण्यापेक्षा शांतता. कोपरा, अरे उभा राहू नका, कोणी मागच्या माणसाला दिसत नाही. अरे खाली बसा, पुढे या, पुढून पहा. योगायोगाने आज ऊन कमी आहे. तेव्हा साहेब आज आले. आपला परिसर वाडी म्हसोबाची वाडी आणि म्हसोबाच्या वाडीचा परिसर सर्व गावाला नक्कीच जाणं होत नाही, पण आज साहेब इथे या ठिकाणी आले. पहिल्या दिवसाचा तो शब्द या ठिकाणी सगळं बोललं पाहिजे असं नाही. तेव्हा साहेबांनी पहिल्या दिवशी जो शब्द दिला तो शब्द कायमस्वरूपी लक्षात ठेवला आणि ही परंपरा आणि या परंपरेचा मी पायिक. जबाबदारी राज्याची, आपणही राज्यातच आहोत, तरी पण विशेषत्वाने श्री गुरु बाबांची पुण्यतिथी पौंषवद्य अष्टमी आणि आज हा चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी मी असं म्हणेन महारुद्र प्रगटला. आणि म्हणून रुद्र 11वा अवतार फडणवीस साहेबांच्या रूपाने हा सगळा प्रकार मी प्रमाण म्हणतोय, फक्त आपल्या लक्षात ज्याचं येत असेल त्याच्या. तेव्हा या ठिकाणी आज साहेब राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी तुम्हाला आपलं म्हटलेलं आहे. मोठ्याने आपलं म्हणावं हाच खरा आपला मोठेपणा आहे. तेव्हा या समाजाची जाण ठेवून, जाणीव आणि जाण या दोन्हीही गोष्टी साहेबांकडे आहेत. तेव्हा या प्रसंगी श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री, सौभाग्यवती श्री राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई, आपल्या मतदारसंघाचे आमदार श्री सुरेशरावजी धस, धनंजय मुंडे, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी आजबे, दरेकरजी नाना, श्री भीमरावजी धोंडे साहेब, ही सगळी मंडळी, बरोबरची मंडळी, सगळी अधिकारी
पदाधिकारी ही सगळी मंडळी आली. हा जवळजवळ 100 वर्षाकडे हा नामसप्ताह जात असताना साहेब ही परंपरा अनेक गोष्टीचा विचार करून विचारपूर्वक ही परंपरा निर्माण करत असताना हा दऱ्याखोऱ्यातील अडाणी, अशिक्षित, आर्थिक, भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व पद्धतीने हा मागे असलेला वर्ग आणि या वर्गाला आध्यात्मिक, शैक्षणिक, माणुसकीची सर्व शिक्षण देणारे श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज 100 वर्षापूर्वी हा वसा घेऊन हा सगळा समाज या दऱ्याखोऱ्यातील पंढरपूरपासून तो औरंगाबादपर्यंत महाराष्ट्रामध्ये पायी, घोड्यावर आणि शेवटी बैलगाडीत मी 1964 ही माझी जन्मभूमी साहेब, जन्मगाव. आणि 1964ला या गावातून मी आता कीर्तनामध्ये सांगितलं त्याप्रमाणे 1964 साली इथून गेलो आणि आज 2026 एक मोसंबीची फोड खाल्ली. पहिल्या दिवशी मला 1964 साली मांडीवर घेऊन जेवू घातलं. ती आजपर्यंत मांडी आपुले पदी बैसविले. इथपर्यंत श्री क्षेत्र घेणीनाथगड संस्थानाने श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज हा एवढा कालावधी समाज आणि सामाजिक परिस्थिती. आपण राज्याचे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा होत आहेत आपल्या जीवनामध्ये. हा आपला प्रवास या प्रसंगी एकच आशा ठेवू आपण की असंच नेतृत्व आम्हाला पाहायला मिळत राहावं. या नेत्यामध्ये जी दृष्टी आहे ती दृष्टी ही सृष्टी पाहण्याची शक्ती परमात्म्याने द्यावं. हा देश आणि या देशापर्यंत आपला प्रवास सर्वोच्च पदापर्यंत व्हावा, सर्व समाजाच्या साक्षीने ही अपेक्षा करतो. आणि या प्रसंगी प्रथम साहेबांचा सत्कार करतो. सर्व ग्रामस्थांनी पुढे यायचं आहे. सर्व सत्कार साहित्य घेऊन म्हणताय मला वाटतं साडेन ते श्री सौभाग्यवती पंकजाताई यांचा सत्कार. ओके.
खाली व्हाय. या मतदारसंघाचे आमदार श्री सुरेशरावजी धस अण्णा. नाही बर बर. श्री धनंजय मुंडे. श्री अण्णा सुरेशरावजी धस आष्टी पाटोदा मतदारसंघ. मागे सरक, मागे सरक. माझे मी करतो संचलन. आता कुणाचं नाव घ्यायचं सांगा. माईक माझ्या हातात. श्री बाळासाहेबजी आजबे माजी आमदार. इकडे तिकडे पळत असलं तर खाली शाल दे पण. बस बस बस. श्री भीमरावजी धोंडे साहेब माजी आमदार आष्टी पाटोदा शिरूर. पळत का म्हणजे त्यांना कळत नाही की इकडे आणायचं. मध्ये मध्ये खून करू नका बरं. तुला नाही माहिती. श्री साहेबरावजी दरेकर नाना माजी आमदार. श्री प्रतापजी ढाकणे पाथर्डी. उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी पण आज निसर्गाची कृपा आहे. फार ऊन नाही. वरून परंपरेची अधिष्ठान आणि परंपरा वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान श्री गहिनीनाथ गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. श्री ज्ञानोबरायांचे पूर्वज वंश आणि विद्यावंश श्री गहिनीनाथांपासून विभूतीपासून श्री विठ्ठलपंत हे जन्माला येतात. त्यांची चारही मुलं. तेव्हा हा संप्रदाय आणि या संप्रदायाचं मूळ अधिष्ठान श्री गहिनीनाथ महाराज श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज यांची ही परंपरा मूळ वारकरी संप्रदाय इथून सुरुवात आहे साहेब. तेव्हा हे मूळ अधिष्ठान आपण याचा पारमार्थिक
अतिशय श्रीमंत आहे तो संस्काराने. आर्थिक परिस्थिती कशी असली तरी संस्काराने हा समाज अतिशय श्रीमंत आहे. आणि तेव्हा कुठेही एक की याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, त्याचा हा परिणाम आपल्यासारखं नेतृत्व अतिशय ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी येऊन या सर्व समाजाला प्रोत्साहित आपलंही क्षेत्र. आणि म्हणून मी आरंभी आपल्याला जे सांगितलं मला त्या गोष्टीचं परत स्मरण येत होतं. आणि मलाही या गोष्टीचं मी आपल्याला आरंभी एक वाक्य सांगितलं होतं. श्री विलासरावजी देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन, त्यांची एक समस्या वैशाल्या, त्याही गेल्याच्यानंतर एक दिवस रडू लागल्या. आणि त्यांना सांगितलं की त्यांची जी समस्या होती त्यांना एकच सांगितलं की 4 महिन्याच्या आत नाही झाली आपली परिस्थिती, जी आपली इच्छा आहे ती पूर्ण, तर मी गादी सोडून जाईल. तेव्हा त्यांनी 2 महिन्यांनी मला गडावर येऊन सांगितलं की ही शक्ती. आणि म्हणून मला वाटतं कोणाच्या जर लक्षात असेल तर त्यावेळेला श्री विलासरावजी देशमुख साहेब म्हणले होते की मी द्यायला नाही, इथे घ्यायला येतो, इथून नेण्यासाठी येतो. तसं आपले साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणले होते की हा आशीर्वाद मला असाच मिळत राहील, मी असाच घेण्यासाठी येत राहील. तेव्हा आपण पुण्यतिथी आणि हा नामसप्ताह आपण येण्याने हा समाज उत्साहित होतो अनेक गोष्टीत. तेव्हा आपली ही अशीच या खाली बसा, ते मागचे माणसं हे त्यांना दिसत नाही, पुढचे खाली बसणार आहे, मागच्याला मग डिपार्टमेंटने थोडंसं तिकडं पहा जरा, मागच्याला दिसत नाही, त्यांनी सांगायची वेळ आणू नका. तुम्ही चांगलं वागा म्हणण्याची वेळ, चांगल्या माणसाला सांगायची वेळ आणू नका. बसा खाली. आड उभं राहण्याची ही पद्धत या फडामध्ये या समाजात नाही. आणि ही पुढची मंडळीसुद्धा मागच्याला पाहू द्या. सप्ताहाची सांगता समारोप झालेला आहे. तेव्हा जास्त काही वेळ बोलण्यापेक्षा एक मिनिटामध्ये या मतदारसंघाचे आमदार सुरेशरावजी धस 1 मिनिट. संतश्रेष्ठ वामन भाऊ यांनी सुरू केलेला हा सप्ताह आणि म्हसोबाच्या वाडीकरांनी 94वा नारळी सप्ताह या ठिकाणी घेतलेला आहे. त्या सप्ताहानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंत्री आणि आमदार धनंजयजी मुंडे साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना, माजी आमदार बाळासाहेबजी आजबे, आमचे शेजारचे आदरणीय ढाकणे साहेब, आणि या ठिकाणी साहेब वामन भाऊंचं नाव घ्यायला आणि कुठल्याही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर कोणाच्याही डोळ्यात डोळा घालून बघता येतं, पण वामन भाऊंच्या डोळ्यात डोळा घालून बघणारा अजून जन्मलेला आहे, जन्मू शकत नाही. एवढं मोठं हे स्थान आहे. आणि या स्थानाला विलासरावजी देशमुख साहेब, नंतरच्या कालावधीत मुंडे साहेब, आणि आत्ताच्या कालावधीमध्ये तुम्ही खूप मोठं सहकार्य साथ या ठिकाणी दिलेली आहे. आणि वामन भाऊंच्या पुढं नंतर 64 सालापासून, आणि मूळ काय आहे की म्हसोबाची वाडी हे विठ्ठल महाराजांचं जन्मस्थान आहे.
हे त्यांचं गाव आहे आणि खरोखर त्यांचंही आणि म्हसोबाच्या वाडीकरांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की एवढा मोठा सप्ताह त्यांनी साजरा केला, कुठेही कमतरता भासून दिलेली नाही. तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करेल की साहेब, हा नगरपासून बीडपर्यंत जाणारा MSS2 रस्ता आहे. याला सुरुवातीला मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाल्यावर पैसे दिले आणि त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दिले आणि आता आम्ही डागडुजा करतोय. परंतु हा 96 किलोमीटरचा आष्टी मतदारसंघातला हा रस्ता, इथं 4 माणसं गेली साहेब, नेमक्या आमच्या म्हसोबाच्या वाडीच्या तिथं ब्लॅक स्पॉट आहे. बीडची 4 माणसं गेली आणि काल परवा पुरी म्हणून आमच्या इथलेच ग्रामसेवक आहेत, कापसी गावाजवळ जे गहिनाथगडाच्या पायथ्याशी गाव आहे, तिथं एक माऊली आणि तिचा मुलगा दोघंही जळून खाक झाली. तिथल्या सरपंचाला सुद्धा काही करता आलं नाही. आणि मच्छिंद्रनाथ गडापासून तर ते लोणीपर्यंत हा रस्ता आपण हॅममध्ये घेतो म्हणलात. एवढी 2 कामं करा एवढी विनंती आहे. आणि गडावरती आमच्या गडापासून म्हणजे वामन भाऊंनी ना आता विठ्ठल महाराजांनी जे दिंडी घेऊन जातात ती वंचित म्हणजे ज्याच्याकडं कोणीच जात नाही अशा मार्गाने जाते. आणि साहेब, आपण घोषणा केलेली आहे की हा रस्ता मी करतो. तेवढा गहिनीनाथ गडापासून अरण ते पंढरपूर हा रस्ता तेवढा करावा एवढीच विनम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद अण्णा. यानंतर श्री धनंजय मुंडे 2 मिनिट. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्त्याची परंपरा ज्यांनी चालू केली, हरी जास्त पुढं नको रे बाबा, संत हरिभक्तपरायण सद्गुरू वामन भाऊंनी ज्या नारळी सप्त्याची सुरुवात केली त्या सप्त्याला यावर्षी 94 वर्ष पूर्ण होत आहे. तो सप्ताह म्हसोबाच्या वाडीला होतो आहे, जिथं हरिभक्तपरायण आदरणीय विठ्ठल महाराजांचा जन्म झाला त्या म्हसोबाच्या वाडीत होतो आहे. आणि त्या 94व्या नारळी सप्त्याला इथं उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, राज्याच्या मंत्री माझ्या भगिनी सन्माननीय पंकजाताई मुंडे, या भागाचे आमदार तेही माजी मंत्री आहेत सुरेश अण्णा धस, माजी आमदार बाळाकाका आजबे, माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, आदरणीय दरेकर साहेब, प्रताप काका ढाकणे, आदरणीय जयदत्त अण्णा, शंकररावजी देशमुख, या गावचे सरपंच शिवदास शेकडे, इथं या सप्ताहामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, आपली आहुती टाकली, ते सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी आणि या सप्त्याला उपस्थित गहिनीनाथ गडाच्या वामन भाऊंच्या इथं उपस्थित भक्त बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर अध्यात्माची, वारकरी संप्रदायाची सुरुवात अनेक ठिकाणी याचे प्रमाण आहेत, गहिनीनाथ गडाहून सुरू झाली. आजचा योग त्रिवेणी संगमाचा, एक तर 94वा नारळी सप्ताह तो आहे म्हसोबाच्या वाडीत. ते गाव बाबांचं जन्मगाव आणि तिथे आज राज्याचे मुख्यमंत्री महोदय इथं आलेले आहेत. आणखीन एक तिसरा संगम सांगतो, हे अनेक जणांना माहीत असेल,
सुरेशांनाला तर अधिक माहीत असेल. साहेब, या गावात आता शेवटी आपण राज्याचे मुख्यमंत्री जरी असलात तरी भारतीय जनता पार्टीचे नेतेही आहात. त्यामुळे हे सांगणं माझं कर्तव्य आहे की या गावात अनेक निवडणुकीत भाजपच्या विरोधात 0 मतदान पडतं. एकदा रिकाउंटिंग घेतली होती, त्याच्यात सुद्धा योग्य मतदान करून सुद्धा तसंच परिस्थिती निर्माण झाली होती. हा योग तसं सांगायचं हे व्यासपीठ नाही, पण शेवटी समाजकारण राजकारण करत असताना काही दुर्मिळ योग जे जुळून आणतात ते आज या ठिकाणी जुळून आलेला. मला तर कायम विठ्ठलबाबांच्या आज्ञेतून त्यांच्या आदेशातून या गडाचा आशीर्वाद, पुण्यतिथीची नियमित पूजा गेली 25 वर्ष करण्याचा दिला. याच्या पलीकडे मोठा योग जीवनामध्ये दुसरा कुठं असू शकत नाही. आज मी या प्रसंगी बीड जिल्ह्याचा एक सुपुत्र या नात्यानं, एक कार्यकर्ता या नात्यानं आपल्या आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचं या बीड जिल्ह्याच्या मातीत, या संतांच्या भूमीत, या वारकरी संप्रदायांच्या भूमीत आणि ऊसतोड मजुरांच्या या भूमीत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. मी जास्त वेळ बोलणार नाही, फक्त एवढीच विनंती आहे की या जिल्ह्यात महाराष्ट्रातला सर्वाधिक ऊसतोड मजूर आहे. ऊसतोड मजूर महामंडळ दिवंगत आमचं दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने आपण काढलं आणि ते महामंडळ त्याच्यात कायद्यात रूपांतरित केलं. दिवंगत अजितदादांनी वित्तमंत्री असताना त्याचं आर्थिक तरतूद ही 1 टनाला 10 रुपये कारखान्यांनी द्यायची अशी केल्यामुळं आता त्या महामंडळात आर्थिक तशी अडचण पण नाही. फक्त एकच विनंती आहे की ते महामंडळ आपल्याकडं घेऊन त्याचं योग्य पद्धतीनं काम होणं आवश्यक आहे. कारण आता महामंडळात पैसे आहेत, पण त्याचा फायदा हा ऊसतोड मजुरांना या ठिकाणी झाला पाहिजे. त्याच्याशिवाय आमचं जीवन बदलू शकत नाही. एवढीच या निमित्तानं आज गहिनीनाथ गडाच्या या नारळी सप्त्याच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संत वामन भाऊ महाराजांचा. खाली पलीकड पुन्हा पुन्हा कोणी ओरडणारे पोरं जीवनात ओरडत राहू नका, एवढंच करा. तेव्हा हा मंडप कोणाचा आहे याची जाण ठेवून सगळ्यांनी शांतता ठेवायची. आपण कोणापुढे बसलोत, या राज्याचा राजा आहे आणि त्याच्या समोर आपली अशी संस्कृती अशी कळू नये एवढंच सांगतो. यानंतर कॅबिनेट मंत्री, पर्यावरण मंत्री सौभाग्यवती श्री पंकजाताईजी हे आपलं मनोगत व्यक्त करतात. या आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, ज्यांना वाचा सिद्धी होती, ज्यांचा अत्यंत कडक असा स्वभाव होता आणि ज्यांच्या भक्तीमध्ये चुकीचं काही करण्याच्या भीतीचा सुद्धा समावेश असतो, ते वामन भाऊ. आणि यांच्या परंपरेने चालत आलेला हा 94वा नारळी सप्ताह, तो पण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या लाडक्या 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 म्हसोबाच्या वाडीमध्ये माझ्या सुद्धा हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या, एकही मत कमळाच्या बाहेर न पडू देणाऱ्या माझ्या म्हसोबाच्या वाडीमध्ये मंचावर विराजमान या राज्याचे अत्यंत लोकप्रिय मंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंचावर विराजमान आमचे मठाधिपती, या वामन भाऊंचा विचारांचा गादीचा वारसा चालवत असणारे आणि ज्यांच्या साक्षीने आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना हा गड आता दत्तक दिलाय की गहिनीनाथ गडाचा पूर्ण विकास आणि गहिनीनाथ गडांच्या भक्तांच्या विकासाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर दिलेली. मंचावर उपस्थित माझे बंधू धनंजयजी मुंडे, त्यांच्याशी गप्पा मारत असणारे
सुरेश अण्णा धस आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकत असणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर. माझे कान सर्वत्र असतात, बायकांची सवय, बरोबर आहे की नाही? आपलं लक्ष सगळीकडे असतं. आणि पलीकडं आमचे आजबे काका, आमचे धोंडे साहेब, दरेकर नाना, आमचे बंधू प्रताप काका, शंकररावजी देशमुख आमचे उठून गेले. तुम्ही वाटतं जागा दिली त्या अण्णांसाठी. चांगलं केलं, चांगला मान दिला पाहिजे. आणि उपस्थित सर्व आमचा ह्या सरपंच गावचा सर्व उपस्थित मान्यवर, सर्व टोपीवाले, पागोटेवाले, फेटीवाले, सर्व माझे वडीलधारी मंडळी, तुम्हाला प्रणाम. माझ्या सोज्वळ गोजिऱ्या, माझ्या मायमाऊल्यांनो, तुम्हाला प्रणाम. आणि उत्साहाला आवर घालणाऱ्या माझ्या युवा बांधवांनो, तुम्हाला देखील प्रणाम. आज हा अत्यंत योगायोग सुंदर आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत नाही करणार आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना यजमानच बनवलेलं आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी यजमान गहिनीनाथ गडाच्या प्रत्येक नारळी सप्त्याचं असावं असा आग्रह या बीड जिल्ह्याची एक भाविक वामनभाऊंची भक्त म्हणून मी त्यांना करणार. आपल्या सर्वांचं दैवत वामनभाऊ आहेत, पण मुंडे साहेबांनी त्यांना दैवत मानलं. ते मुंडे साहेब सुद्धा आपल्या हृदयामध्ये अत्यंत मोलाचं स्थान ठेवून आहे. आणि संतांचा जेव्हा आपण हे नारळी सप्ते बघतो, पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट असो, गारपीट असो, कुठलंही संकट असो, कोविड असो, प्रत्येक वेळी या नारळी सप्त्याच्या परंपरेला जपण्याचं काम केलंय ते या गडांच्या भाविकांनी केलेलं आहे. हे जे मंडप आहे, हा मंडप कुणाचा आहे असं महाराज बाबा म्हणले मगाशी. तो मंडप हा तुमचा आहे, भाविकांचा आहे. भाविकांमुळे गादीचं, भाविकांमुळे संतांचं, भाविकांमुळे आमच्या बाबांचं महत्व आहे. तुम्ही इथे येता म्हणून आमच्या बाबांची शक्ती वाढते. आज मला 2 ओळी आठवतात. गुरु पारस को अंतरो जानत है सब संत, वह लोहा कंचन करे ये करी लय महंत. तुमच्या भाषेत सांगते, जेव्हा आपण म्हणतो परिस्पर्श झाला, लोखंडाला जेव्हा परिसाचा स्पर्श होतो त्याचं सोनं होतं. पण जेव्हा महंताचा, एका चांगल्या सद्गुणी संताचा स्पर्श होतो तर समोरचा व्यक्ती संत होऊन जातो, त्याच्यामध्ये एकरूप होतो. एक काळ होता जेव्हा संताच्या गाथा नदीत बुडवल्या तरी त्या तरंगायची एवढी त्या पुण्याईचं बळ होतं. एक काळ होता जेव्हा संतांना येण्यासाठी स्वर्गातून विमान यायचं. एक काळ होता जेव्हा कोवळ्या वयाच्या ज्ञानेश्वर माऊली यांनी या जगाचा निरोप घेतला, पण तरी आजही ते त्या तिथे आहेत, जीवित आहेत. हे भाव आजपर्यंत एवढ्या वर्षानंतर देखील आहेत. एक काळ होता जेव्हा मुक्ताई प्रकाश झाली, असा काळ संतांच्या परंपरेचा आहे. आणि हीच परंपरा आता आमचे गादीवर विराजमान महंत चालवत आहे. माझं एक बाकी, मी बऱ्याच मेळाव्यांना जाते, बऱ्याच कार्यक्रमांना जाते, नारळी सप्त्यांना जाते, वेगवेगळ्या गडांना जाते. पण मी एवढंच सांगेन की विठ्ठल महाराजांचं या गादीवर खूप खूप प्रेम आहे. वामनभाऊंच्या विचारावर प्रेम. अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांना इथे येण्याचा योग आला आणि या गडाचे ते मठाधिपती झाले. या प्रवासाचा फार सुंदर योग आणि अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. हे सर्व परंपरा जपत असताना मुंडे साहेबांनी मला या परंपरा शिकवल्या. मुंडे साहेब, आज समजा मुंडे साहेब असते, इथे आले असते तर तुम्हाला काय वाटलं असतं? काय वाटलं असतं? काय वाजवल्या असत्या? किती जोरात? माझ्या बाबांना जेव्हा मी अग्नी दिला ना, तेव्हा शपथ खाल्ली आहे, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नाही. कारण या गादीचा सन्मान करायचं शिकवण त्यांनी मला दिली. या संतांच्या विचारांना चालवण्याची शिकवण त्यांनी मला दिली. या सामान्य वंचित दरी खोऱ्यामध्ये काम करणाऱ्या, ऊस तोडणाऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्याबरोबर लवादावर बसून तुमच्या हातामध्ये 4 पैसे पडावे याच्यासाठी तळमळ करण्याची शिकवण त्यांनी मला दिली. तुमच्या एखाद्या लेकीची फीस अडकत असेल तर ती भरण्याची दानत त्यांनी मला दिली. एखाद्या गरीबाचं लग्न होत नसेल तर ते करण्याचं दानत त्यांनी मला दिली. आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नाही. माझ्यावर जेवढं गोपीनाथ मुंडे साहेबांचं प्रेम होतं त्याच्यापेक्षा काकणभर कमी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नव्हतं. त्यांच्यावरही ते तशा पुत्रसमवेत प्रेम करत होते, हे मला माहिती. आणि म्हणून आज ते इथे आले, हा सुवर्णयोग आहे. मुंडे साहेब हे न विसरणारं
तत्व आहे. वरून देव जरी खाली आला आणि सांगितलं की तुला याची शपथ तू मुंडे साहेबांना विसरणार आहे का? आपण विसरणार आहे का? नाही. मुंडे साहेबांना न विसरणं म्हणजे सामान्य वंचितांची पीडितांची सेवा करणं न विसरणं आहे. त्यामुळे मुंडे साहेब ज्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी आपल्याला दिलेली ओळख, हे सगळे माणसे खूप शिस्तीचं पालन करतील, सगळ्या मंचावर समोर उभे राहतील, प्रत्येक कीर्तनाला मन लावून टाळ वाजवून ऐकतील, पण एक गोष्ट सोडणार नाहीत, ते म्हणजे काय 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 एवढेच आशीर्वाद असू द्या. बाबांच्या चरणी प्रार्थना करते की जे मुंडे साहेबांना अपेक्षित आहे ते काम करून घेण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा आणि माझ्या या सगळ्या गरीब जनतेच्या श्रद्धेला त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपण सांगितलं की दरवर्षी साहेबांनी उपस्थित राहावं. साहेबांनी सांगितलेलं आहे की मी या गडाचा दत्तक पुत्र आहे. तेव्हा साहेब नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्यांच्याही लक्षात आहे. जास्त वेळ आपलाही आणि सर्व स्टेजवर मंडळी जबाबदार आहेत. तेव्हा साहेबांच्या मागे अनेक राज्याचं इलेक्शन असताना साहेब या ठिकाणी आलेत. समाजाने जाण ठेवावी. एवढ्याही दगदगीतून आणि अतिशय कठीण वेळेतून त्यांच्या क्षेत्रातील तुमच्यासाठी हा वेळ काढलेला आहे. साहेब गेल्या वर्षीच पारगावच्या सप्ताहामध्ये की मी या गडाला दत्तक म्हटल्याच्यानंतर साहेब आपली या समाजाची सगळी जबाबदारी आपलीच आहे. तेव्हा ही परंपरा आणि या परंपरेचीही जबाबदारी म्हणून साहेबांनी स्टेजवर पुण्यतिथीमध्ये 50व्या पुण्यतिथीमध्ये आपला पालखी मार्ग अनेक गोष्टी काही सांगितलेल्या आहेत. मी अनेक गोष्टीची वाच्यता करत नाही. तेव्हा आता जास्त वेळ झालेला आहे. फार वेळ घेण्यापेक्षा साहेब आपलं मनोगत, परिसर, परिस्थिती, राज्य सर्व दृष्टीने आपलं मनोगत व्यक्त करतील. संत सर्वप्रथम मी श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज हा एक अमृत योग आहे की गहिनीनाथ गडाची परंपरा ज्यांनी सुरू केली त्या संत वामनभाऊ महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथीच्या वर्षी 94वा नारळी सप्ताह हा तीच परंपरा अतिशय समर्थपणे चालवणारे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज यांच्या जन्मगावी म्हसोबाची वाडी या ठिकाणी होतोय. आणि या अमृत योगात आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. ही खरोखर एक प्रकारे आपल्या सगळ्यांना श्री संत वामनभाऊंचाच हा आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. आज या सप्ताहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री सौ पंकजाताई मुंडे, सोबतच उपस्थित असलेले आमदार माजी मंत्री धनंजय मुंडेजी, आमदार सुरेश धसजी, माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागरजी, श्री शंकर देशमुख, श्री प्रतापदादा ढाकणे, श्री साहेबराव दरेकरजी, बाळासाहेब आजबेजी, भीमराव धोंडेजी आणि अर्थातच ज्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आहोत ते हवप
विठ्ठल महाराज आणि उपस्थित म्हसोबाची वाडी आणि आसपासच्या सगळ्या जिल्ह्यातून गावातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज या सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. मागच्या वर्षी पारगावच्या सप्ताहामध्येच विठ्ठल महाराजांनी माझ्याकडनं कबूल करून घेतलं होतं की पुढच्या वर्षीच्या सप्ताहाला म्हसोबाच्या वाडीला मी येईल आणि आपलं निमंत्रण 1 वर्षापूर्वीच या ठिकाणी प्राप्त झालं होतं. आणि आज मला अतिशय आनंद आहे, कारण आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की श्री संत वामनभाऊ महाराज नाथ संप्रदायाचं एक विलक्षण अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं, एक विलक्षण अशा प्रकारची आध्यात्मिक शक्ती होती की ज्यांच्या अतिशय सामान्य राहणी पण कर्तृत्व मात्र हे प्रचंड मोठं होतं. कित्येक लोकांचं जीवन सुधारण्याचं काम त्यांनी केलं आणि समाजातला अंधविश्वास दूर करत समाज सश्रद्ध झाला पाहिजे, श्रद्धावान समाज झाला पाहिजे, याकरता त्यांनी केलेलं कार्य, समाज सात्विक असला पाहिजे याकरता त्यांनी केलेलं कार्य, आणि विशेषतः जे मार्ग भटकलेले लोक आहेत त्यांना मार्गावर आणण्याचं जे काम श्री संत वामनभाऊ महाराजांनी केलं, मला असं वाटतं की ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि नाथ संप्रदाय जो आपल्याला कल्पना आहे की आपल्या वारकरी विचाराचा, वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे उगम आपण मानतो, आणि विशेषतः गहिनीनाथ महाराज हे एक अशा पद्धतीचं देवतुल्य व्यक्तिमत्व या नवनाथांमध्ये होऊन गेलं की ज्यांनी या संप्रदायाचा एक मोठा विस्तार केला आणि त्यांचाच विचार आणि तीच गादी श्री संत वामनभाऊ महाराजांनी सातत्याने आपल्याला आशीर्वाद देत पुढे नेली. आणि आज तोच वसा आणि तोच वारसा आपले हबप विठ्ठल महाराज या ठिकाणी चालवत आहेत. म्हणून मी ज्यावेळी गहिनीनाथ गडावर गेलो आणि असं मनापासून वाटलं की या गडावर आलं पाहिजे, इथल्या सप्ताहाला गेलं पाहिजे, कारण ज्या प्रकारचा भक्तिभाव पाहायला मिळतो इथे कुठलेही आडंबर नाही आहे. इथे कोणीही, आम्ही जरी मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आलो असलो तरी देखील आम्ही कोणी पदामुळे या ठिकाणी आलेलो नाही, तर गडाचे भक्त म्हणून, गडाचे या ठिकाणी अनुयायी म्हणून या ठिकाणी आलो आहोत. आणि विठ्ठल महाराजही जे प्रेम मुख्यमंत्र्याला देतात तेच गडातल्या साध्या अनुयायाला देखील देतात. त्यामुळे हा गड महत्त्वाचा आहे. इथे कोणी मोठं नाही आहे, कोणी लहान नाही आहे, सगळे हे एका विचाराने प्रेरित होऊन एका आध्यात्मिक शक्तीचं अनुष्ठान मांडणारे अशा सगळ्या प्रकारचे भाविक आहेत. आपण बघा 94वा सप्ताह आपण साजरा करतोय आणि मी ज्यावेळेस यादी बघितली 2039 सालापर्यंतचे सप्ताह बुक झालेले आहेत. वेगवेगळ्या गावांनी यापूर्वीच 2039 पर्यंतच्या सप्ताहाचे नारळ हे त्या ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंग करून टाकलेले आहेत. हे असं जगात कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही की इतके वर्षापूर्वी गावं, आमच्या गावामध्ये हा सप्ताह घ्या. म्हणजे आता म्हसोबाची वाडी हे छोटंसं गाव आहे, पण एवढ्या छोट्याशा गावाने इतका मोठा सप्ताह घ्यायचा, सगळ्या व्यवस्था करायच्या, सर्व लोकांना निमंत्रित करायचं,
त्यांचा पाहुणचार प्रसाद सगळ्या गोष्टी करायच्या, ही जी शक्ती आहे हीच खऱ्या अर्थानं समाजाला एकरूप ठेवणारी शक्ती आहे, समाजाला बळ देणारी शक्ती आहे. आणि विविध समाजाचे लोक हे एकत्रित ज्यावेळेस येतात आणि अशा पद्धतीनं एक आध्यात्मिक बैठक ही त्यांच्यामध्ये जेव्हा तयार होते, मला असं वाटतं की त्याच वेळी खऱ्या अर्थानं एक सश्रद्ध समाज हा आपण तयार करत असतो. विशेषतः मी मागेही उल्लेख केला की भाविकांची जी शिस्त आहे ती इतकी महत्त्वाची आहे. मी गडावर नेहमी बघितलं की सगळ्या गोष्टी अतिशय शिस्तीत होतात. पंक्ती बसल्या त्याही शिस्तीत होतात, कीर्तन तेही शिस्तीत होतं, जो काही आपला त्या ठिकाणी फुलं टाकण्याचा जी आपली प्रथा आहे ती अतिशय शिस्तीत होते. ही मला असं वाटतं की एक अत्यंत हे गहिनीनाथ गडाचं वेगळेपण आहे, जे आपण सगळ्या भाविकांनी जोपासलेलं आहे. आणि विठ्ठल महाराजांनी इथनं एक आदेश केला तर त्याप्रमाणे आपण सगळे योग्य पद्धतीनं हे कामकाज चाललं पाहिजे असा जो प्रयत्न करता, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. आमचा वारकरी संप्रदाय, आमची वारकरी परंपरा ही अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. आपण बघा 800, 900, 1000 वर्ष इतकी आक्रमणं झाली, पण या कुठल्याही आक्रमणामध्ये आमचा वारकरी संप्रदाय कधी थांबला नाही. आमची पावलं ही पंढरीकडे कितीही अडचणी येऊ तरी ती वळतातच, ती पंढरीला जातातच. आणि हेही किती आश्चर्य आहे बघा की पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन हे बोटावर मोजण्या इतक्या लोकांना प्राप्त होतं. काही लोकांना मुखदर्शन प्राप्त होतं, पण लाखो लाखो भाविक असे आहेत की जे केवळ कळस दर्शन करून त्या ठिकाणून जातात, पण तरी देखील दरवर्षी कळस दर्शनाकरता आमची पावलं पंढरपूरकडे वळतात, म्हणजे वळतातच. आणि म्हणून मला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी हे सांगितलं की शेवटी वारकरी संप्रदायाचे अर्धवीव म्हणून ज्या गहिनीनाथ महाराजांकडे आपण बघतो, त्यांच्या गळावरनं जी दिंडी पंढरपूरला जाते, त्या दिंडीकरता जो रस्ता आहे तो चांगला करून द्या. त्या संदर्भात आता सगळ्या व्यवस्था केल्या आहेत, त्याचा आपण एस्टिमेट तयार केला आहे. निश्चितपणे आपण तो रस्ता येत्या काळामध्ये हातामध्ये घेऊ. आणि आता तर ही आनंदाची गोष्ट आहे की पंढरपूरला गहिनीनाथ गडाची स्वतःची जागा झालेली आहे आणि ती अजून त्याचा विस्तार होणार आहे. आणि पुढे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या व्यवस्था या पंढरपूरला त्या ठिकाणी होतील. पण मी आज एवढंच सांगतो, गडाचा विषय असेल किंवा पंढरपूरच्या रस्त्याचा विषय असेल, हे सगळे विषय हे निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक भक्त म्हणून मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. ज्या प्रकारे पंकजाताईंनी किंवा धनंजयजींनी सांगितलं त्याप्रकारे आम्ही सगळे मिळून ही जी काही आपली परंपरा आहे ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आज मी पुन्हा एकदा या ठिकाणी विठ्ठल महाराजांचे मनापासून आभार मानतो आणि त्यासोबत म्हसोबाची वाडी या गावातल्या गावकऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी नुसतं निमंत्रण दिलं नाही तर आग्रह केला की तुम्ही आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या नाही सगळे आले होते मला भेटायला, आणि म्हणून आपल्या सगळ्या भक्तांचं दर्शन हे घेण्याची संधी देखील या निमित्ताने मिळाली. आपल्यालाही सगळ्यांना मनापासून मी प्रणाम करतो. आणि या ठिकाणी आमच्या सुरेश भाऊंनी काही एका रस्त्याची मागणी केली आहे, ती पण सुरेश भाऊ आपण निश्चितपणे पूर्ण करू हे आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी वामनभाऊ महाराजांना नतमस्तक होतो.
चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पारगाव ग्रामस्थ आपल्याला एक चला अरे चला लवकर. आणखीन एक अवस्मरणीय फोटो. चल पुढे. नाराज कार्यक्रम चालू ठेवा.